या भारत देशामध्ये असा एक आमदार आहे ज्या आमदाराला निवडणुकीमध्ये प्रचार करावा लागत नाही, ज्या आमदाराला पोस्टर लावावे लागत नाहीत, बॅनर लावावा लागत नाही, सोशल मीडियावरती वाद घालावा लागत नाही, भाषण ठोकावे लागत नाहीत आणि ज्या आमदाराला एकही रुपया द्यावा लागत नाही, तरीही ती व्यक्ती आमदार होते। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चार वेळा आमदार होते। तुमचा विश्वास बसणार नाही, पण असे सुद्धा आमदार या भारत देशामध्ये आहेत। आणि असाच एक आमदार आहे ज्यांचं नाव आहे आलम बदी आझमी। उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील निजामाबाद तालुका आणि या तालुक्याचे आमदार आहेत आलम बदी आझमी। ते समाजवादी पक्षाचे आमदार आहेत। 1996 साली, 2002 साली, 2012 साली आणि 2017 साली हे समाजवादी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत। तो माणूस सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडतो। घरातून बाहेर पडताना अत्यंत साधी कपडे अंगावरती असतात। स्वतःचं घर ते स्वतः साफ करतात, एकदम साध्या घरामध्ये राहतात। त्यांची मुलं ही त्यांचा जो काही व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या पद्धतीने ते करतात। निवडणुकीमधून, राजकारणामधून पैसा कमवणं हे या माणसाचं उद्दिष्ट नाही। दिवसभर त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरत राहतो आणि कोणाच्या काही समस्या असतील, कोणाचे काही प्रॉब्लेम असतील, तिथल्या तिथं सोडवण्याचा प्रयत्न करतो। कोणाकडूनही 1 रुपया घेत नाही, कोणालाही 1 रुपया देत नाही। जे काय असेल ते अगदी प्रामाणिकपणे आणि निर्मळपणे काम करतो आणि त्याचमुळे या व्यक्तीच्या विरोधामध्ये करोडो रुपये खर्च करून मोठमोठे नेते उभे राहिले, नेत्यांची मुलं उभी राहिली, त्यांच्या पिढ्या उभ्या राहिल्या, पण 4 वेळा हा माणूस त्या ठिकाणी आमदार झालाय। आणि मला वाटतं की अशाच आमदाराची गरज आहे की जर तुम्ही काम चांगलं केलं तर लोकांना सांगायची गरज नाही की आम्हाला मत द्या, लोक प्रचार करायची गरज नाही की आम्हाला मत द्या। तुम्हाला सोशल मीडिया, तुम्हाला बाकीच्या गोष्टी आणि भाषण ठोकायची गरज नाही की आम्हाला मतदान करा। तुमचं जर काम चांगलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी आपोआप उभे राहतात। आणि जर समजा तुम्ही जर 5 वर्ष कमवण्याचा विचार करत असाल तर जनता सुद्धा विचार करते की यानं 5 वर्ष कमवले, जाऊ दे ना, मरू दे, घ्या ना याच्याकडून पैसा, मरू दे ना, करू दे ना खर्च द्यायला, 5 वर्ष तर यानं कमवले। लोकही असा विचार करतात। एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने नेता वागतो त्या पद्धतीने जनता वागते, ज्या पद्धतीने जनता वागते त्या पद्धतीने नेता वागतो। हे व्यस्त प्रमाण आहे एकमेकांवरती। त्यामुळे जनतेने विचार केला पाहिजे की आपण पैसे घेऊन मतदान करायचं की नाही करायचं। आणि नेत्यानं सुद्धा विचार केला पाहिजे की जनता ही जनता असते, पण नेत्यानं जर एक आदर्श घालून दिला तर जनता तुमच्या पाठीशी 100% उभी राहील। आणि हेच आलम बदी यांच्या या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं। आपण अनेक नेते असे बघितले की ते नेते प्रचार करायला जाताना मोठमोठ्या गाड्या हे घेतात। हा माणूस सायकलवरती स्वतःचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायला जातो, निवडणुकीचा अर्ज भरायला हे स्वतः सायकलवरती जातात। एकही कार्यकर्ता त्यांच्या बरोबरती नसतो। कुठेही घोषणा नाही, गुलाल नाही, गुलालांची उधळण नाही, कुठेही गोंधळ नाही, गडबड नाही, काही नाही, खर्च नाही, काही नाही। असं असतानाही लोक त्यांना घसघशीत मतदान करतात आणि तो माणूस 4 वेळा निवडून येतो। मला वाटतं की आजकालच्या ह्या ज्या बाकीच्या आजकालच्या म्हणजे तो आजचाच पुढारी आहे। आता 2017ला ते निवडून आलेले आहेत, उत्तर प्रदेश मधले आमदार आहेत। आणि जर कोणाला काही आदर्श घ्यायचा असेल तर अशा आमदाराचा घ्या। अरे कामं करून दाखवा, लोक तुमच्या पाठीशी आपोआप येतील। कामं करायची नाही, इकडे तिकडे बोंबलत फिरायचं, 5 वर्षभर पैसा कमवत राहायचं, भ्रष्टाचार करायचा, जातीमध्ये भांडणं लावायची, धर्मामध्ये भांडणं लावायची आणि पुन्हा 5 वर्षानंतर समोर यायचं आणि आम्हाला मतदान करा। आणि मग सोशल मीडियाचा वापर करायचा, त्यानंतर प्रसार माध्यमांचा वापर करायचा, जातीचा वापर करायचा, धर्माचा वापर करायचा आणि मग मतं मागायची। आलम बदी साहेबांसारखा व्यक्ती, असा आमदार जर असेल तर जनता कधीही पैशाच्या मागे धावणार नाही, व्यक्तीच्या मागे धावेल। मित्रांनो, उत्तर प्रदेश मधल्या या आमदारांना मी सलाम करतो आणि अशा पद्धतीच्याच आमदारांची आज गरज आहे। लोकनेत्यांची गरज आहे, प्रतिनिधींची गरज आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि शक्य झालं तर हा चॅनल आपण सबस्क्राईब करा। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो।